एक चांगला शिक्षक या देशाचे नागरिक घडवत असतो। शालेय जीवनामध्ये मिळालेले संस्कार, शिकवण ही आपल्या आयुष्यभर सोबत राहते। त्यामुळे आपल्याला शालेय जीवनातील शिक्षण हे जर दर्जेदार आणि उत्तम मिळालं तर तो विद्यार्थी देशाचा चांगला नागरिक बनतो। या विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षक किंवा शिक्षिका यांचा यामध्ये सर्वात मोठा वाटा असतो। कोपरगावातील नगरपालिका शाळा क्रमांक 6च्या आदर्श शिक्षिका सुनीता भाऊसाहेब इंगळे यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे। विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्यांच्या काही स्वतःच्या खास शैली आहेत। त्या शैक्षणिक साहित्याचा वापर करत कृतींवर आधारित मुलांना अध्यापन देतात। यातून मुलं कृतीतून पटकन शिकतात आणि त्यांना हवं असणाऱ्या गोष्टी ते अवगत करतात। शिक्षणाबरोबरच मुलांना पर्यावरणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी त्या रानावनात जाऊन मुलांसोबत अनेक उपक्रम राबवतात। त्यांच्या विविध कामांची दखल घेत त्यांना राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत। जाणून घेऊयात त्यांच्या या विविध उपक्रमांची माहिती त्यांच्याकडनं। नमस्कार, मी इंगळे सुनीता भाऊसाहेब नगरपालिका शाळा क्रमांक 6 येथे उपशिक्षिका या पदावर कार्यरत आहे। शिक्षण घेऊन तुम्ही पुढे कसे जाऊ शकतात हे सातत्याने त्यांनी आम्हाला मनावर ठसवलं आणि आज त्याचंच फलित म्हणजे आई-वडिलांनी दिलेली जी शिकवण होती का प्रामाणिकपणा आणि कर्तव्य हे आपलं श्रेष्ठ कसं आहे आणि कर्तव्य हे करत कसं राहिलं पाहिजे याची जाणीवपूर्वक जाण ही लहानपणापासून सातत्याने आमच्यामध्ये पेरली गेली आणि त्याचंच फलित म्हणजे आज सेवेला 18 वर्ष कंप्लीट झालेली आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये। पण त्या सेवेमध्ये एकदाही म्हणजे ह्या गोष्टींचं भान विसरलेले नाहीये की आपली मुलं विद्यार्थी जी आहेत ती महत्वाची आहेत आपल्या पुढे। जरी गरीब कुटुंबामधली असली तरी ती मुलं अत्यंत हुशार आणि छान आहेत। वर्गामध्येही सातत्यानं शैक्षणिक साहित्याचा वापर करूनच अध्यापन आणि कृतीवर आधारित अध्यापन केलं जातं आणि शक्यतो शैक्षणिक साहित्य तयार करताना हे टाकाऊतून टिकाऊ कसं होईल, कारण आज जी आपण म्हणतो पर्यावरणीय समस्या जी वाढत चाललेली आहे की कचरा फेकायचा कुठे आणि त्याचं काय करायचं, तर ह्याच गोष्टींचा विचार करून प्रत्येक साहित्य हे पर्यावरणपूरक कसं होईल याची सातत्याने जाण ठेवून अध्यापनामध्ये वापर केला जातोय। इतिहासाची पाठ असतील किंवा भूगोलाची पाठ असतील हे नाट्यकरणाच्या माध्यमामधून मुलांपुढे आणले जातात। संवादात्मक पाठ असतील मराठीचे किंवा कविता असतील तर शक्यतो कृतीयुक्त घेण्याचा तो प्रयत्न असतो किंवा कविता जर असतील तर नुसत्या कृतीयुक्त न घेता त्यावर जर आपल्याला आधारित जर छानशी कवायत बसवता आली किंवा वेगळ्या काही कृती घेता आल्या की ह्या मुलांनी पुढच्या जीवनामध्ये पण ह्या कविता मराठी शाळेमधल्या विसरू नये याचा जाणीवपूर्वक प्रयत्न चालू आहे। म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीला आम्ही बिया जमा करून त्याचे सीडबॉल तयार करणं असते किंवा बीज बँक तयार करणं असतील। बीज बँक तयार करण्यामध्ये मुलांचा खूप छान सहभाग मिळतो। त्यांनी खाल्लेली जी फळं असतात किंवा आजूबाजूला ज्या त्यांना झाडांच्या बिया पडलेल्या असतात मुलं संग्रहित करून वर्गामध्ये आणतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी ज्यावेळेस शाळांना सुट्ट्या लागलेल्या असतात मुलं गावाला जातात त्यावेळेस ते बी ते मुलं संघ घेऊन जातात आणि जिथं जिथं ओसाड माळ रान दिसतं तिथं त्या फेकल्या जातात। प्रियंका बोबडे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर।